नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या स्वामी 24 या चॅनलमध्ये मी माझ्या सगळ्या बंधू आणि भगिनींचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, मी आतापर्यंत माझे वैयक्तिक आयुष्यामध्ये स्वामींचे आलेले मला काही अनुभव मी आपल्यासोबत शेअर केले. आपण ते ऐकले आणि खूप आपण त्याला प्रतिसाद दिला. खूप जणांचे खूप रोमांचक मेसेज आले. आपल्याला ते अनुभव खूप आवडले. हे ऐकून मलाही खूप आनंद झाला. आणि या सगळ्यानंतर मी आज विशेष करून आपल्यासोबत स्वामींचा मला आलेला तो अनुभव शेअर करणार आहे, जो माझ्यासाठी वैयक्तिकरित्या खूप स्पेशल आहे. आणि हा अनुभव मी कधीच विसरू शकत नाही. माझ्यासाठी हा सगळ्यात मोठा अनुभव म्हणजे मी मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं की जो पहिला व्हिडिओ मी शेअर केलेला होता की हायवेवरून येत असताना जे आजोबा मला भेटले स्वामी रूपात, तर साक्षात स्वामी जे मला भेटले आजोबांच्या रूपात, तो अनुभव जो मी शेअर केलेला होता, माझ्यासाठी हा त्याच्याहून मोठा अनुभव आहे. कारण मी नाही विसरू शकत हा अनुभव कधी. तर थोडक्यात सांगतो अनुभव काय आहे की मी बघा, जेव्हा मी सांगितलं की मला हे जास्त करून जे अनुभव आलेले आहेत ना, ते माझ्या वाईट काळात जेव्हा कोविड सुरू झालेला आणि त्यावेळेस मी सगळं ठप्प झाल्यामुळे मी प्रचंड खचलेलो. जगात सगळीकडे तेच सुरू होतं त्यावेळेस. तर मी प्रचंड मनाने खचलेलो होतो आणि फार म्हणजे जे दिवस मी कधी विचार केलेला नव्हता की हे असे दिवस माझ्यावर येतील, ते दिवस मी प्रत्यक्षात बघत होतो. त्यामुळे मी आतून प्रचंड खचलेलो होतो आणि प्रचंड आपण म्हणतो की दुःखात होतो मी. म्हणजे चेहऱ्याने नाही, पण मी आतून खूप रडत होतो, खूप खूप त्रासलेलो होतो. अशात मी देवाचा प्रचंड धावा करत होतो. स्वामी महाराजांची सेवा नित्यनियमाने तेव्हा करत नव्हतो, तोडकी मोडकी करत होतो. पण जेवढी करत होतो त्या सेवेत प्रचंड भाव असायचा. एक माळ जरी जाप केला असेल तर तो रडत केलेला आहे. काही काही क्षण तर असे यायचे की म्हणजे दुःख इतकं दाटून यायचं की स्वामींना सांगण्यासाठी शब्द नसायचे. फक्त त्यांच्याकडं फोटोकडे बघत बसून सेवा होते. मनात जे चाललंय ते सगळं जाणतायत, असं कित्येकदा झालं. तर मग ही तोडकी मोडकी सेवा ना माझी काही दिवसच फक्त झालेली. आणि त्यानंतर मी केंद्राशी जुळलो. केंद्रातल्या प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे, मार्गदर्शन दिल्याप्रमाणे माझी सेवा चालू होऊन काही दिवस फक्त अवघे झालेले होते. आणि एक दिवशी महाराजांनी मला स्वप्नात दृष्टांत दिला. आता तो दृष्टांत म्हणजे असा की नॉर्मली आपण स्वामींना स्वप्नात बघतो, काहीतरी स्वामींचा फोटो दिसला किंवा मूर्ती दिसली, असं काहीतरी वगैरे आपल्याला दिसतं. पण मला ना स्वामींनी साक्षात सदेह रूपात दृष्टांत दिलेला. काय असतं की मी स्वप्न असं होतं की मी आणि माझे वडील आम्ही ना एका तीर्थक्षेत्राला भेट द्यायला जातो. म्हणजे असं एक मोठं गेट असतं, प्रचंड मोठं एक गेट. आणि मी हे जे दृश्य पाहिलेलं आहे स्वप्नामध्ये, हे आजच्या काळातील दृश्य नव्हतं. हे दृश्य साधारण आपण जसं 17व्या-18व्या शतकामध्ये ज्याप्रमाणे सगळं आपल्याला दिसायचं चित्र, त्याप्रमाणे त्या काळातलं दृश्य होतं. आणि हे जे तीर्थक्षेत्र मला दिसत होतं स्वप्नामध्ये, तर ते त्याच काळातलं, तशीच त्या प्रकारची मांडणी होती आणि त्या प्रकारचं ते लोकेशन होतं. तर मी आणि माझे वडील, फक्त आम्ही दोघेजण त्या मोठ्या गेटमधनं, दगडी गेट असतं, आम्ही तिथून आत शिरतो. माहीत नाही ते कोणत्या देवाचं क्षेत्र आहे, काहीच नाही. आम्ही फक्त जस्ट ते शिरतो आणि आत गेल्यानंतर समोर मी बघतो की एक प्रचंड मोठं झाड आहे. म्हणजे अतिशय ब्रॉड त्या झाडाचं खोड आहे आणि खूप उंच ते झाड गेलेलं आहे. आणि खूप उंचावर जाऊन एक खाली जिथे आम्ही शिरलो आतमध्ये, तर तो एक चौकोन असा परिसर होता. मध्ये सगळं मोकळं, आजूबाजूने सगळी दुकानं होती, जसं आपण तीर्थक्षेत्राला बघतो.
देवाच्या वस्तूंची शॉप असतात. तर ते चौबाजूने तशी छोटी छोटी दुकानं होती, मध्ये मोकळी जागा आणि मध्ये ते झाड. आणि ते झाड खूप वरती गेलेलं आणि खूप वरती जाऊन तो जेवढा एरिया होता त्या सगळ्या एरियाला त्या झाडाने कव्हर केलं होतं वरून. त्या झाडाची सावली पूर्ण एरियावर पडत होती. प्रचंड मोठं झाड होतं. ते कसलं झाड होतं ते मला नाही कळलं, पण झाड खूप मोठं होतं आणि काहीतरी नक्की दिव्य झाड होतं जे नॉर्मली तीर्थक्षेत्रांवर असतं. आता मी आज शिरलो, ते दुकान वगैरे आम्ही बघत होतो. त्यानंतर मी माझ्या डाव्या हाताला माझं लक्ष जातं. डाव्या हाताकडे एक छोटं परत एक गेट असतो, म्हणजे एक जागा आहे तिकडे जायला. तिकडे काहीतरी आहे, बहुतेक मंदिर असावं, काय असावं. आपण असतं ना, एक मोकळी जागा आहे तिथे. मेन आपण तीर्थक्षेत्रात शिरलो की मध्ये जायला एक छोटा वरांडा होता, एक छोटा. आणि त्या वरांड्यावर मी बघतो की स्वामी महाराज आपले सदेह रूपात पूर्ण अंगभर लाल रंगाची शॉल पांघरून मांडी वाळून बसलेले आहेत. फक्त हे या प्रकारे गळा पूर्ण हा असा शॉलने पांघरलेला आहे. मांडी वाळून बसलेले आहेत. शरीराचं कोणताही भाग बाहेर दिसत नाही आहे, फक्त चेहरा तेवढा उघडा आहे. छान शांत, बिलकुल काहीच नाही, जिवंत सदेह रूपात महाराज बसलेले आहेत. हे मी पाहिलं आणि महाराजांना बघून मला खूप आनंद होतो. आणि मी माझ्या वडिलांना सांगतो की म्हटलं, पप्पा हे बघा, म्हटलं स्वामी महाराज त्या ठिकाणी बसलेले आहेत. ते नेहमी येत नाहीत म्हटलं इथे, किंवा ते नेहमी दर्शन देत नाही म्हटलं. ते आज आहेत, तर तुम्ही थांबा, मी लगेच तात्काळ त्यांचं दर्शन घेऊन आलो म्हटलं. मग वडिलांना तिथे थांबवून मी महाराजांकडे जातो. महाराज बसलेले आहेत, शांत, बिलकुल प्रसन्न मुद्रा. ते माझ्याकडे बघतायत, मी त्यांच्याकडे बघितलं आणि मला क्षणभर त्या ठिकाणी खरं वाटत नाही की हे स्वामी महाराज खरंच इथे आहेत का. मला विश्वास बसत नाही त्या गोष्टीवर. म्हणून मी काय करतो ना, महाराज मांडी वाळून बसलेले असतात, शॉल पांघरलेली. मी त्या शॉलवरनंच महाराजांचे तळपाय शोधू लागलो आणि मला सापडले. आणि मी ते शॉलवरून ते तळपाय हाताने दाबून बघतोय की हे माझं स्वप्न आहे का खरंच आहे, हे चेक करण्यासाठी मला हाताला महाराजांचे पाय लागतात. अगदी मऊ, लुसलुशीत, एकदम सॉफ्ट महाराजांचे पाय लागतात. आणि तेव्हा मला खरं वाटतं की अरे, हे स्वप्न नाही आहे, महाराज खरंच इथे आहेत. आणि मी ती शॉल उचलतो आणि महाराजांचे चरण बाहेर काढतो आणि त्या चरणांवर डोकं ठेवून मी जो रडतो, तुम्हाला काय सांगू. मी म्हणजे महाराज मला भेटायला आले, प्रत्यक्ष महाराज मला दिसले, हे याचा मला इतकं दाटून येतं की महाराजांच्या पायावर पाय असा हातात धरून मी त्याच्यावर असं मस्तक ठेवतो आणि फक्त टपाटप अश्रू पडत आहेत. मी प्रचंड रडतो. मी काही वेळ खूप रडतो, महाराजांचे पाय हातात धरून त्याच्यावर डोकं टेकून खूप रडतो. आणि मग थोड्या वेळाने महाराज मला खांद्याला असं पकडतात, दोघं खांद्यांना पकडतात आणि मला खांदे धरून उठवतात. महाराज माझ्याकडे बघतात आणि सुंदर, अगदी शांत स्मित हास्य देतात. आणि माझ्याकडे बघून स्मित हसून आकाशाकडे बघतात आणि पुन्हा एकदा स्मित हसतात. माझ्याकडे बघतात, मी रडतोच आहे. त्यानंतर महाराज माझ्या आधी या कानात त्यांनी फुंकर मारली, दुसऱ्या कानात देखील फुंकर मारली आणि आकाशाकडे बघून पुन्हा स्मित हास्य केलं. आणि बस माझी झोप उघडली. मी स्वप्नातनं बाहेर आलो. मित्रांनो, ह्या स्वप्नामध्ये स्वामी माऊलींचा जो चेहरा मी पाहिला होता तो मला आजही आठवण आहे. इतकं ते सुंदर रूप आणि इतकं ते निरागस निर्मळ रूप की म्हणजे तो दिवस मला मी काय करू, माझा आनंद म्हणजे कुठे मावत नव्हता. मी तत्काळ केंद्रात फोन केला, केंद्रातल्या आईंना. त्यांनाही हा अनुभव सांगितला. त्यांच्याही अंगावर शहारे आले. ते म्हटले की म्हणजे वर्षानुवर्ष लोक सेवा करतात, स्वामी सेवेत असतात, त्यांनाही महाराज अशा पद्धतीने अनुभव देत नाही, दृष्टांत देत नाहीत. तुम्ही खूप भाग्यवंत आहात. आणि महाराजांनी तुमचे कान फुंकले म्हणजे महाराजांनी तुम्हाला गुरुमंत्र दिला, असं ते आई म्हटले.
आता ते गुरुमंत्र वगैरे मला कळेना, पण मला एवढं माहिती होतं की महाराज मला दिसलेच आणि मला मूर्ती फोटो रूपात नाही तर मला साक्षात सदेह रूपात दिसले. त्यांनी मला धरून उठवलं, माझ्याकडे पाहिलं, स्मित हास्य केलं. याच्यातच माझं जीवनाचं सार्थक झालं असं मला म्हणजे मला वाटायला लागलं. आणि त्यानंतर मित्रांनो तो जो चेहरा मी महाराजांचा पाहिला ना, तर मी ना त्याच्या नंतरच्या पुढच्या काही दिवसांमध्ये म्हणजे खूप दिवस मी शोधत राहिलो गुगलवर की महाराजांनी हे जे रूप मला दाखवलं हे कुठे असेल, कदाचित हा कुठला फोटो आहे का, कुठली मूर्ती आहे का. मी जे लोकेशन पाहिलं, जे तीर्थक्षेत्र मी पाहिलं, अगदी जुन्या काळातलं, आजच्या काळातलं तर ते दिसतच नव्हतं, त्यामुळे कळेच नाही काय आहे, पण ते माझ्या डोक्यात होतं हे कुठलं आहे कुठलं आहे. मी खूप दिवस सर्च केला. त्यानंतर ना काही दिवसा मग ते सर्च करता करता हळूहळू माझ्यासमोर ना फोटो यायला लागले अक्कलकोटचे. मग अक्कलकोटचे जेव्हा फोटो आले, अक्कलकोटचं मेन आपण ज्याला म्हणतो की वटवृक्ष देवस्थान महाराजांचं, त्याचा फोटो माझ्यासमोर आला. तर मला दिसलं की अरे हे तर बिलकुल मॅच करतंय जे मी स्वप्नात पाहिलं. हा तशाच प्रकारचा एरिया आहे, तसंच लोकेशन आहे. वटवृक्ष जे महाराजांचं देवस्थान आहे अक्कलकोटला, तेच मोठं वृक्ष, तसंच वृक्ष त्याच जागेवर, त्याच प्रकारे आजूबाजूला तीर्थस्थानातल्या म्हणजे जे काही मंडळी बसते वगैरे, स्टॉल वगैरे, तशीच जागा दिसली. सगळं तेच. मग शोधता अक्कलकोटचं जे आजचे फोटो आहे तेही मी पाहिले आणि अक्कलकोटचे त्या काळातले फोटो, महाराजांच्या काळातले फोटो, ब्लॅक अँड व्हाईट फोटो, ते सुद्धा मला दिसले. आणि ते फोटो हुबेहूब तेच लोकेशन मी स्वप्नात पाहिलेलं होतं, जे जुन्या काळात अक्कलकोट होतं, आधीचं अक्कलकोट. तेच फोटो मी पाहिले आणि तेच स्वप्नात मी पाहिलं होतं. तर माझी खात्री पटली की मी जे स्वप्नात पाहिलं ते दुसरं तिसरं कुठलं स्थान नव्हतं, ते साक्षात महाराजांचं अक्कलकोट, या पृथ्वीवरचं स्वर्ग, साक्षात अक्कलकोट महाराजांनी मला दाखवलं. आणि त्या ठिकाणी बसलेले ते अक्कलकोटचे राजे, ब्रह्मांडाचे नायक, त्यांनी मला अक्कलकोटला मी आजपर्यंत जाऊ नाही शकलो आहे, माझं दुर्दैव, पण महाराजांनी स्वप्नात मला अक्कलकोटही दाखवलं आणि अक्कलकोटमध्ये बसलेले स्वतः स्वामी महाराज सदैव रूपात त्यांनी मला दर्शन दिलं. आणि तो जो चेहरा मी महाराजांचा पाहिला ना, तो माझ्या मनात ठसलेला होता. मी खूप शोधत होतो. आत्तापर्यंत मी ते शोधलं, परंतु मला ते सापडायचंच नाही. की म्हणजे तो फोटो मला सापडला गुगलवर. बघा, जो चेहरा मी पाहिला ना महाराजांचा, अगदी तो चेहरा, ती मूर्ती, ती एक मूर्ती आहे. तो चेहरा सदैव रूपात मी पाहिला स्वप्नात, पण मला हे कळेना. मी खूप शोधलं की ही मूर्ती नेमकी, कारण तो फोटो खूप ठिकाणी, खूप वेबसाईट्सवर वापरलेला होता, खूप इकडे तिकडे सापडायचा, पण ती मूळ मूर्ती नेमकी कुठली आहे हे मला अजिबात सापडेना. आत्ता जेव्हा मी हे चॅनल सुरू केलं आणि माझे अनुभव शेअर करायला लागलो, त्यावेळेस माझ्या मनात आले की मी हा जो अनुभव आहे स्पेशल, हा मी निश्चित हा नंतर सांगेल, परंतु माझी इच्छा होती की याच्या आधी मी हे शोधावं की महाराजांनी हे जे दर्शन दिलेलं आहे हे नेमकं कुठलं स्थान आहे. ठीक आहे, तर मी ते शोधलं आणि आत्ता हे अनुभव सांगताना हे चॅनल बनलं, माझं हे चॅनल तयार झालं. आत्ता नेमक्या 8 ते 10 दिवसापूर्वी फक्त मला ती मूर्तीचं एक्झॅक्ट लोकेशन सापडलं की ती मूर्ती कुठली आहे आणि महाराजांनी मला जे सदैव रूपात दर्शन दिलं होतं, तो चेहरा, ते कुठलं स्थान आहे, तर ते मला सापडलं. तर ती मूर्ती आणि ते सदैव रूप जे मी पाहिलं स्वप्नात, ते होतं छत्रपती संभाजीनगर येथील राजा बाजार मठ. ठीक आहे, छत्रपती संभाजीनगर राजा बाजार मठ, हे स्वामी समर्थांचा हा मठ आहे. मी फेसबुकला मला ते इमेजेस, म्हणजे मी गुगलला सर्च करत होतो आत्ता 8 दिवसापूर्वी आणि मला त्या गुगलला फेसबुकचं एक पेज दिसलं, त्याच्यावर क्लिक केली, मला महाराजांचा तोच चेहरा दिसला. तरी मी कन्फर्म केलं की म्हटलं यांच्या इथली या मठातली जी मूर्ती आहे का यांनी फक्त जस्ट फोटो लावलेला आहे वॉलपेपरला, DPला. तर मी पूर्ण तो सर्च केला, तर ती मूर्ती त्याच मठातली आहे. रोजच्या त्या मठातल्या त्या मूर्तीचे रोजचे फोटो, पूजेचे फोटोही तिथे पोस्ट केलेले आहेत. राजा बाजार मठ, छत्रपती संभाजीनगर येथील जी महाराजांची मूर्ती आहे, ती मूर्ती, तोच सुंदर चेहरा तुम्ही बघा. अतिशय सुंदर रूप. मी या ठिकाणी फोटोसुद्धा आपल्याला व्हिडिओसोबत लावत आहे. अतिशय सुंदर निरागस रूप महाराजांचं
हे मला जिवंत रूपात ह्या चेहऱ्यासोबत महाराजांनी मला दर्शन दिलं. माझं आयुष्य धन्य झालेलं आहे मित्रांनो. मी जीवनात काही विसरेल, परंतु हे जे रूप मी महाराजांचं पाहिलेलं आहे, रूप नाही, फक्त मी महाराजांना स्पर्श केला चक्क, त्यांनी मला स्पर्श केला. त्यामुळे म्हणजे माझे जन्मोजन्मीचं सार्थक झालं असं मी समजतो. त्यामुळे हा अनुभव माझा सगळ्यात स्पेशल आहे. याच्यापेक्षा स्पेशल याच्या पहिले काही झालं नाही आणि याच्या पुढेही काही होऊ शकत नाही. ठीक आहे, तर हा खूप सुंदर अनुभव आहे, मी कधी विसरू शकत नाही. थोडीशी सेवा स्वामींची केली, मी खूप दुःखात होतो, पण ह्या अनुभवानंतर मला इतकं सुख आणि इतकं म्हणजे मी स्वतःला भाग्यवान समजू लागलो की म्हटलं बस आता काही असो महाराज, तुम्ही माझी पात्रता नसताना माझ्यासाठी मला तुम्ही स्वतः येऊन भेटले महाराज, याच्यापेक्षा माझ्यापेक्षा श्रीमंत कोण असणार आहे. तिथून पुढे मी तोडकी मोडकी असो, थांबत असो, कशी असो, मी स्वामी सेवा करत राहिलो. स्वामींचे चरण कधी सोडले नाही आणि कधी सोडणार नाही. माऊली आहे म्हणजे मी जे ते रूप पाहिलं ना, त्याच्यात मला आई, बाप, गुरु, बंधू, सखा सगळं प्रेम त्यांच्या ठाई त्या क्षणात, त्या काही क्षणाच्या स्वप्नात मला मिळालं मित्रांनो. स्वामी सेवा करा. तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो, कितीही दुःख आलं, किती दुःखाचा प्रसंग आला, दुःखात स्वामी सेवा अजून वाढवायची, बंद नाही करायची, 4 पटीने वाढवायची. बघा स्वामी महाराज धावून येतील, तुम्हाला स्पर्श करतील, तुम्हाला असे अनुभव देतील की तुमच्या डोळ्यातनं फक्त सुखाचे अश्रू वाहत राहतील. त्या माऊलीच्या प्रेमात भिजून जा. स्वामी सेवा करा, कळकळीची विनंती आहे. याच्यापेक्षा दुसरं सुंदर म्हणजे काहीच होऊ शकत नाही आयुष्यात. स्वामी सेवा केल्याने जे मिळतं ना, ते दुसऱ्या कोणत्याच गोष्टीत तुम्हाला मिळणार नाही. माझा आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. आणि मी हे तुम्हाला फक्त सांगत नाही आहे, माझी इच्छा आहे की तुम्ही देखील आपल्या चांगल्या आणि वाईट दोघंही काळांमध्ये स्वामींना कधी विसरू नका. स्वामी आहेत म्हणून सर्व काही आहे. स्वामी नाहीत जीवनात, तो व्यक्ती सर्व असून सुद्धा माझ्या नजरेत तो कंगाल आहे. त्याच्यासारखा गरीब आणि दरिद्री आणि दुर्भाग्य असलेला माणूस दुसरा कोणीच नाही, हे माझं वैयक्तिक मत आहे. स्वामी सेवा करा, महाराज धावून येतात. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आपल्या इतर स्वामी सेवेकरी बंधू भगिनींपर्यंत नक्की पोचवा, जेणेकरून नवीन सेवेकऱ्यांना सेवेची यातून प्रेरणा मिळते आणि महाराज सेवा केल्याने धावून येतात हे त्यांना कळू द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामी सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.